हॅलो नमस्कार. तर मी विशाल कांबळे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा विषय काय असणार आहे. जेव्हा मुंबईचा विषय आपल्यासमोर येतो ना, तेव्हा सगळ्यात आधी डोळ्यासमोर काय येत असेल तर ते म्हणजे मुंबईच्या उंच इमारती, मुंबईची गर्दी आणि या सगळ्याला जर काही जोडून ठेवत असेल तर ते म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी मुंबई लोकल ट्रेन. या लोकल ट्रेनने प्रवास करणं खरंच सोपं आहे का? आणि जर एवढ्या गर्दीतून ही लोक रोज न चुकता कसा काय प्रवास करत असतील? रविवार वगळला ना तर हा प्रवास रोजच करावा लागतो, कारण आयुष्याचा हा उत्सव साजरा करण्यासाठी या सर्वसामान्य लोकांना ही वारी रोजच करावी लागते. तर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मुंबईच्या बाहेर राहून रोज मुंबईमध्ये कामासाठी येणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य प्रवाशांची गोष्ट. नमस्कार, मी महेश पाचपुडे. सन 2005मध्ये मी मुंबईमध्ये नोकरीनिमित्ताने आलो. 2005 ते 2010 या कालखंडामध्ये मी माझं पदवीधर शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी मी राहायला माझ्या मामांकडेच होतो आणि लग्नानंतर मी टिटवाळ्यामध्ये कायमचा स्थायिक झालो. माझा खरा प्रवास सुरू झाला तो टिटवाळ्यामध्ये आल्यानंतर. टिटवाळा ते अंधेरी असा नेहमी प्रवास करायचो. त्याच्यामध्ये मी दादरवरून गाडी चेंज करून मग अंधेरीला जायचो. हा जो 2 तासाचा प्रवास होता ना, या प्रवासामध्ये खूप गर्दी मिळायची मला. आणि या गर्दीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की लोकल ट्रेनमध्ये शिरतानाच एवढी गर्दी असते, उतरताना गर्दी असते, पुन्हा मला दादर चढायला लागायचं. तर या सगळ्या गोष्टींमुळं जागेवरून भांडणं म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टीवरून ट्रेनमध्ये खूप काही ना काही भानगडी व्हायच्या. आणि हा प्रवास मला खूप नकोसा वाटू लागला. सकाळ संध्याकाळ असे 2 तास म्हणजे तो एक दिवसातील माझे 4 तास हा माझा जीवघेणा प्रवास ट्रेनचा सुरू होता. आणि यातून काहीतरी मार्ग काढावा यासाठी मी खूप दिवस विचार करत होतो. एक दिवशी असं झालं की ज्या डब्यात मी चढलो, चुकून की योगायोग काही माहिती नाही, पण त्या डब्यात नेमकी भजनाची तयारी चालू होती आणि मी नकळत त्यांच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. थोड्या वेळाने भजन चालू झालं. मुळात मी कोकणी असल्यामुळं आणि माझ्याकडे नाच म्हणा, नमन म्हणा किंवा आपले दशावतार म्हणा, या सगळ्या गोष्टी मला माहीत असल्यामुळं मी नकळत त्यांच्यामध्ये समरस झालो. सुरुवातीला मला कोणीच ओळखत नव्हतं, पण हळूहळू ओळख वाढली. त्यांच्यामध्ये कधी समजा गायला नसले तर त्यांना कोरस द्यायचो, कधी-कधी चकवा वाजवायचो. तर त्याच्यामुळं काय झालं की त्यांच्यामध्ये माझी ओळख निर्माण झाली. एक दिवशी असं झालं की त्यांच्याकडे वादक आलेच नव्हते. त्यांच्यामधल्या मुख्य गायकाने मला विचारलं की "जरा वाजवतो का रे?" मग मला मुळात वाजवता येत असल्यामुळं मी आमच्या भजनामधला डमरू वाजवू लागलो आणि त्या दिवसापासून माझी खरी भजनामध्ये असलेली ओळख निर्माण झाली.
करताना आपल्याला सगळ्यांना विविध मार्ग उपलब्ध असतात. पण मी भजनाचाच प्रकार किंवा भजन हाच मार्ग का निवडला? कारण याच्यातून मला एक वेगळी पॉझिटिव्हिटी मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भजनाच्या प्रकारामध्ये आपल्याला अनेक मान्यवर लोकं भेटतात. त्यांचे आचार, विचार आपल्याला जाणून घेता येतात. त्याच्यामुळं भजन हाच प्रकार मी निवडला आणि तोच मी आत्तापर्यंत कंटिन्यू करतो आहे. गाडीत लोकल ट्रेनमध्ये भजन केल्यामुळं की असं होतं की तुमचा वेळ कधी जातो हे तुम्हाला माहिती पडत नाही. त्यामुळं माझा हा प्रवास एकदम सुखकर झाला आहे. पेंद्या सांगना 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 रे सांगना 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 तो हरीचा चेंडू पाण्यात गेला
ट्रेनच्या रेल्वेमधून लांबून प्रवास करणाऱ्या माझ्या सर्व सहप्रवाशांना हीच एक नम्र विनंती असेल की तुम्हीसुद्धा असा लांबचा प्रवास करत असाल तर तुम्हीसुद्धा असा एखादा भजनाचा ग्रुप निवडा की जेणेकरून तुमचा प्रवास हा सुखकर होईल. जय जय ज्ञानेश्वर माऊली.